आणि यानंतर आपण बघणार आहोत 9 राजकीय बातम्या। राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल तसंच काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरेंनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला। भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे तर शिवसेनेतून मिलिंद देवरांचा अर्ज दाखल। प्रफुल्ल पटेल अपात्र ठरतील म्हणून त्यांनी अजित पवार गटातून उमेदवारी दाखल केली। संजय राऊतांची टीका, काही गोष्टी गुलदस्त्यात राहू द्यात, अर्ज का भरला ते लवकरच कळेल, प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। कुणीतरी म्हणालं काका का, पण महाराष्ट्राला पक्क ठाऊक आहे काकाच का, अमोल कोल्हे यांचं उत्तर। तर ठाकरे गटाच्या बबनराव घोलप यांचा राजीनामा। बबनराव घोलप यांच्याकडून उपनेतेपदाचा राजीनामा। लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार। भाऊसाहेब वागचौरे यांना ठाकरे गटात प्रवेश दिल्यानं घोलप नाराज। शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहिल्यानंच कॉम्रेड पानसरेंची हत्या, कुटुंबियांचा कोर्टात खळबळजनक दावा। हिंदुत्ववादाच्या छबीऐवजी पुस्तकात रयतेचा राजा म्हणून शिवरायांचा गौरव। छगन भुजबळ आणि कुटुंबियांविरोधातील कथित बेनामी व्यवहाराचा खटला विशेष कोर्टाकडून बंद। आयकर विभागाने सुरू केलेली कारवाई रद्द। कारखान्यासाठी कमी पैशात जमीन बळकावल्याच्या प्रकरणात धनंजय मुंडे दोषमुक्त। अंबाजोगाईच्या न्याय दंडाधिकाऱ्यांचा निकाल। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाचा खासदार निवडून येणार। चंद्रकांत खैरे उभे राहिल्यास ते 2 लाख मतांच्या फरकाने पडतील, संदीपान भुमरे यांचा दावा। अशोक चव्हाणांनंतर नागपूर शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र नंदनकर भाजपच्या वाटेवर। नाना पटोलेंची पक्षात मनमानी, त्यांनी आत्मपरीक्षण करावं, राजेंद्र नंदनकर यांची टीका।